Good morning, all of you. Today we will start the next metal, that is application of cerium metal in organic synthesis. Then start with the introductory part of the cerium. Here is your periodic table, and cerium element is lies between the lanthanum to the lutetium. This is lutetium. हा लॅन्थॅनाइड आणि ऍक्टिनाइड सिरीज मधला लॅन्थॅनाइड सिरीज मध्ये हा सिरियम येतो. एलिमेंट्स ऑफ द लॅन्थॅनाइड सिरीज possesses unique electronic and stereochemical properties due to f orbital. हे जे आहेत हे कोणते ब्लॉक एलिमेंट आहेत? f ब्लॉक एलिमेंट आहेत, राईट, अँड हॅव ग्रेट पोटेन्शियल ॲज रिएजंट अँड कॅटलिस्ट इन व्हेरियस ऑर्गॅनिक सिंथेसिस. याचा f ब्लॉक एलिमेंट असल्यामुळे तो बराचसा रिएजंट म्हणून किंवा कॅटलिस्ट म्हणून ऑर्गॅनिक सिंथेसिस मध्ये यूज केले जातात. देन cerium has the highest natural abundance. हा जर बघितला तर ह्याचं नॅचरल अबंडन्स हे जास्त आहे. हा कुठं आहे तर हा लॅन्थॅनम पासून जो लुटेटाइड जो एलिमेंट आहे, एकूण 15 एलिमेंट्स आहेत. त्या 15 एलिमेंट्स मधला 2 नंबर जो काही मेटल आहे तो सिरियम मेटल आहे. अँड द मेजर इनॉर्गॅनिक सॉल्ट आर कमर्शियली अवेलेबल ॲट मॉडरेट प्राइस. याचे काही सीएनचे जे सॉल्ट आहेत जे आपण कॅटलिस्ट म्हणून किंवा काही रिएजंट म्हणून यूज करणार आहे तो आपण यूज करू शकतो बाय युजिंग सीरियम, आणि ह्याची जी काही प्राइस आहे ती मॉडरेट प्राइस आहे. देन हाऊ द रिएजंट कॅन बी सिंथेसाइज, दॅट इज द प्रिपरेशन ऑफ ऑर्गॅनोसिरियम रिएजंट. The reagent, organocerium reagent, can be prepared in situ by the reaction of organolithium compound with anhydrous cerium chloride or cerium iodide. Then my question is that what is meant by situ? SITU. सिटू म्हणजे काय? बऱ्याच वेळा आपण सिटू टर्म यूज करतो, तर सिटू म्हणजे काय? तर तुम्हाला उत्तर तुम्ही मनात तयार केला असेल किंवा ज्यांना माहित नाही त्यांनी समजून घ्या. हा रिएजंट म्हणजे आर लिथियम म्हणजे अल्किल लिथियमची रिएक्शन सिरियम हॅलाइड वरती केल्यानंतर आपला हा जो रिएजंट तयार होतो आर सिरियम X2, जनरल रिएक्शन, जनरल ऑर्गॅनो सिरियम रिएजंट. हा रिएजंट तयार करून ठेवू शकत नाही. जर तयार करून ठेवला तर तो डिकम्पोज होऊन जाईल किंवा हे व्हॅनिश होऊन जाईल, राईट. तर हा रिएजंट आपल्याला जेव्हा यूज करायचा आहे तेव्हा हे जे स्टार्टिंग प्रोडक्ट आहेत आर लिथियम आणि सिरियम X3 म्हणजे सिरियम हॅलाइड, तर हे जेव्हा आपण रिएक्शन करणार आहे तर रिएक्शन करणारं जे काही रिएक्शन असेंब्ली जोडलेला असणार आहे त्याच्यामध्ये हे ऍड करायचं, आणि हे ऍड केल्यानंतर त्या रिएक्शन सिस्टीम मध्ये हे दोन रिएक्ट होऊन हा कंपाऊंड तयार होतो, आणि हा कंपाऊंड जे तुमचे रिएक्टंट असणार आहेत ना त्याच्यावरती रिएक्ट होणार आहे आणि आपल्याला जो डिझायर्ड प्रोडक्ट मिळवणार आहे तो प्रोडक्ट आपलं फॉर्म करतो. मग C2 म्हणजे काय? तर ही जेव्हा एखादी रिएक्शन सुरू असताना हे दोन रिएजंट ऍड करायचे. जर C2 म्हटलं नाही आपण तर आपण डायरेक्टली हा रिएजंट अवेलेबल आहे असं आपण म्हणता येईल. लक्षात? येस. आपण परत स्टार्ट करूया. The organocerium reagents are prepared in situ by the reaction of organolithium compound with anhydrous cerium chloride or cerium iodide. Then organocerium reagents are represented generally as R cerium X2. Okay, this is our organocerium reagent. Then some of examples of organocerium reagent. Those are generally used in large quantity. The very first is alkyl vinyl cerates. आता ऑर्गॅनोसिरियम कंपाऊंड आहे, त्याला जनरल नाव त्याचं आहे सिरेट. मग हा कोणता आहे तर अल्किल, कोणताही अल्किल ग्रुप असेल, मिथिल अल्किल असेल किंवा तुमचा फिनिल ग्रुप असेल तर आपण अल्किल ग्रुप म्हणतो. विनिल ज्यामध्ये डबल बॉन्ड असतो ऍडजस्टंटला त्याला आपण विनिल म्हणतो. अशा प्रकारे आपण अल्किल अँड विनिल सिरेट्स आपण यूज करतो. देन alkyl and vinyl cerates have most often used as yes Cl2 cerium CH2Cl. Then second one is Cl2 cerium CH2COOR.
जर तुम्ही बघितलं या दोन एक्झाम्पल मध्ये तर सायनाइड आणि हा इस्टर, हा सायनाइड आणि इस्टर काय इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आहे. जर सिरियमला अटॅच अल्किल ग्रुप आहे त्याला जर इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप असेल तर आपल्याला रिएक्शनचा जो काही ईल असतो जास्त येतो, मॅक्सिमम होतो. तर सेकंड वन इज Cl2 सीरियम सी, कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड सी SiM3, ह्याला आपण म्हणणार आहे एस सिलिल कंटेनिंग सिरेट्स. आता हा जो रिएजंट आहे ह्याचा परत यूज जे असते आपण परत नेक्स्ट पार्ट मध्ये आपण पुढच्या पार्ट मध्ये आपण बघत जाणार आहे. अगेन सिंपल वन इज Cl2 सीरियम CH2 SiMe3. Me3 म्हणजे काय मिथिल ग्रुप. मग Cl2 cerium CH2 SiM3 has been utilized for methylation of highly anodizable ketone, and the reaction is simply nucleophilic addition reaction. ही जे रिएजंट आहेत ऑर्गॅनोसिरेट, आता मी याला नाव जनरल दिलं ऑर्गॅनोसिरेट, त्या ऑर्गॅनोसिरेट रिएजंटचा मोस्ट युजफुल कुठं होतो, कीटोन वरती रिएक्शन होत असताना. कीटोन मध्ये आपण बघितलं एनॉल फॉर्म होत असते, राईट. फॉर एक्झाम्पल इथिल ऍसिटेट मध्ये एनॉल फॉर्म होण्याचं प्रमाण जास्त आहे. कीटो इनॉल टॉटोमिर जो आपण त्याला म्हणतो. सिंपल कीटोन असेल म्हणजे ऍसिटोन असेल त्याच्यावरती तर हा रिएक्ट होणार आहे, पण एनोलायझेबल फॉर्म असलेला कीटोन असेल त्याच्यावरती जे दुसरे ऑर्गॅनो रिएजंट आहेत, ऑर्गॅनोमेटल रिएजंट आहेत, ते आपल्याला फार कमी देतात. पण हा जो रिएजंट आहे स्पेशली यूज फॉर हायली एनोलायझेबल कीटोन. कसं आहे तर आता आपण पुढे एक्झाम्पल्स मध्ये बघितलं. त्यातलं फर्स्ट ऍप्लिकेशन सिंथेटिक ऍप्लिकेशन ऑफ सीरियम इन ऑर्गॅनिक सिंथेसिस, अँड फर्स्ट वॉज proposed by or prepared by Johnson and Tate. He prepared a reagent that is trimethylsilil, methyl cerium reagent. This is the reagent. आपण मागच्या याच्यामध्ये स्लाइड मध्ये बघितलं होतं हा रिएजंट ट्रायमिथिलसिलिल मिथिल सीरियम रिएजंट. काय रिएजंट बघा हा, प्रिपेअर्ड बाय जॉन्सन अँड टेट. ट्रायमिथिलसिलिल methyl cerium reagent and examine its reaction with carbonyl compound. हा जो कार्बन कंपाऊंड दिसतो तुम्हाला इथं बेन्झेनिक आहे आणि या बेन्झेनिकला 5 मेंबर फ्यूज आहे आणि इथं कार्बन ग्रुप, आणि हा कार्बन ग्रुप जो आहे ट्रायमिथिल सिलिल मिथिल सिरेट, त्यातला जो CH2 आणि सिरियम मेटल जो आहे तुम्हाला माहिती आहे त्या दोघांच्या मध्ये बॉन्ड कसा असतो, CH2 वरती निगेटिव्ह चार्ज म्हणजे न्यूक्लिओफाइल असतो, राईट. हा निगेटिव्ह चार्ज at -78 degrees Celsius, at -78 degrees Celsius, it can attack at carbon group. कार्बन ग्रुप वरती अटॅक केला तुम्हाला काय तयार होईल, CH2 SiMe3. इथं बघा CH2 SiMe3. आता अटॅक केला तिथं तयार काय झाला O मायनस कोण कॅप्चर करेल OH अशा प्रकारे. त्याच्यानंतर पुढच्या रिएजंट मध्ये हा आपला प्रोडक्ट आहे लक्षात घ्या, पण मी हा प्रोडक्ट मध्ये काय केलंय थोडस मॉडिफिकेशन केलेलं आहे बाय यूज ऑफ पीटरसन ओलिफिनेशन रिएक्शन. आता आपण सिलिकॉन मध्ये परत बघणार आहे. हा जो मी इथे दाखवतोय ना जो चौथा नॉन मेटल आहे सिलिकॉन, त्यात आपण बघणार आहे पीटरसन रिएक्शन, पीटरसन ओलिफिनेशन रिएक्शन, आणि हे आपण युनिट 2 मध्ये सुद्धा बघितलेलं बघा पीटरसन ओलिफिनेशन रिएक्शन. इथं काय होणार आहे पीटरसन ओलिफिनेशन मध्ये मॉडिफाईड फॉर्म मध्ये आपल्याला घ्यावं लागणार आहे HF. फ्लोरीन कसं आहे निगेटिव्ह चार्ज, आणि सिलिकॉन आणि फ्लोरीन मधला बॉन्ड हा खूप स्ट्रॉंग बॉन्ड तयार होतो. सिलिकॉन इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे, फ्लोरीन इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. या दोघांची रिएक्शन मध्ये फ्लोरीन स्ट्रॉंग बॉन्ड तयार करतो, त्यामुळे सिलिकॉनला हा बॉन्ड ब्रेक करावा लागेल, आणि हा बॉन्ड ब्रेक केला तर ह्या दोघांच्या मध्ये काय तयार होईल, या कार्बन मध्ये अल्किन. कधी तर हा OH2 ग्रुप निघून गेल्यानंतर, आणि आपल्याला मिळेल हा विथ हाय यील्ड. दिस इज मॉडिफाईड पीटरसन रिएजंट. आपली रिएक्शन कुठे आहे, सीरियमचा उल्लेख फक्त ह्याच्या पार्ट पर्यंतच आहे, पण पुढची रिएक्शन HF घेतलं तर आपल्याला मॉडिफाईड पीटरसन प्रोडक्ट मिळतात. ठीक आहे. सेकंड वन, अगेन द सेम रिएजंट reacts with acyl chloride to form 1,3-bis A-methylsilil 2-propanol derivatives, and which efficiently undergoes trimethyl
Fluorosilane promoted Peterson reaction and afford allyl in high yield. जसं मगाशी आपण बघितलं, सिमिलरली मॉडिफाइड पीटरसन रिएक्शन इथं पण होते. सेम रिएजंट आहे, ट्रायमिथिल सिलेन मिथिल सिरेट, टू इक्विव्हॅलेंट. पहिला काय होईल, पहिला इक्विव्हॅलेंट मध्ये हा CH2 जो आहे तो काय करेल, ह्या कार्बोनिल वरती अटॅक करेल. त्याच्यानंतर पहिला तयार होईल O-, इथं बघतो O- तयार झालं काय होईल, क्लोरीन हा गुड लिव्हिंग आहे त्यामुळे परत काय होईल, डबल बॉन्ड फॉर्म करेल कार्बोनिल वरती आणि क्लोरीनला बाहेर करेल. पण आता इथे अटॅच ग्रुप कोणता झाला, R3 डबल बॉन्ड O CH2SiNe3. ओके, आता ह्यातला एक इक्विव्हॅलेंट इथं कंझ्युम झाला. आता दुसरा इक्विव्हॅलेंट परत काय करेल, CH2 ह्या परत कार्बोनिलवरती अटॅक करेल, O- तयार होईल, तिथं OH तयार होईल. आता कसं होईल, इथं CH2SiNe3. आणि पुढच्या रिएक्शन मध्ये काय करतो आपण, मगाशी जी मेकॅनिझम दाखवल्याप्रमाणे HF घेतलं तर F- SiMe3 वरती अटॅक करेल, डबल बॉन्ड OH2 निघून जाईल आणि इथं अल्किन जसं तयार झाला तसाच अल्किन इथं तयार. This is the reaction. The next one reaction with reaction of lactone with organocerium reagent. आता प्रश्न पडेल लॅक्टोन म्हणजे काय, सायक्लिक इस्टरला आपण लॅक्टोन म्हणतो आणि सायक्लिक अमाइडला आपण काय म्हणतो, लॅक्टोन. आता इथं घेतलंय की आपण लॅक्टोन. रिएजंट कोण आहे आपला, ऑर्गॅनोसिरियम रिएजंट, दॅट इज N-ब्युटिल सीरियम क्लोराइड. आता N-ब्युटिल काय, न्यूक्लियोफाइल आहे, तो काय करतो, अटॅक करतो कार्बोनिल वरती. त्याच्यानंतर O- आणि हा लॅक्टोन बॉन्ड ब्रेक झाला असता जर आपण ग्रिग्नार्ड रिएजंट किंवा ऑर्गॅनोलिथियम कंपाऊंड घेतला असता. पण हा रिएजंट लॅक्टोन ब्रेक होत नाही, तर इथं तयार होणारा प्रोडक्ट असतो लॅक्टॉल्स. लॅक्टॉल्स कसं आहे तर इथं दाखवलेला आहे. हा अटॅक केला कार्बोनिल वरती, राईट. त्याच्यानंतर O- तयार झाला, O- कॅप्चर केला कोण, सिरियम क्लोराइड, आणि ह्याचं हायड्रोलायसिस केलं तर हा ग्रुप निघून जाईल आणि मला तयार होईल लॅक्टॉल्स. आणि लॅक्टॉल्स फॉर्म करणं खूप कठीण काम असतं आणि हे कठीण काम कोण अचीव्ह करतं, तर ऑर्गॅनोसिरियम रिएजंट. नेक्स्ट वन इज क्रिग्नार्ड सीरियम क्लोराइड रिएजंट. आता हा सुद्धा काय C2 मध्येच तयार होतो, क्रिग्नार्ड सीरियम ट्रायक्लोराइड रिएजंट, and it is used for conversion of carboxylic acid ester halide lactone into the allyl-silane. allyl-silane मध्ये कन्वर्ट होण्यासाठी हा रिएजंट घेतला जातो. बघूया कसं तयार केलेला आहे. तर सुरुवात करूया. हा तुमचा ईस्टर कंपाऊंड आहे. इथं फिनिल रिंग CH3 OOAT हा आहे ईस्टर ग्रुप. ओके, त्याच्यानंतर आहे ट्रायमिथिल सिलिन मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड, म्हणजे हा आहे कसा आता ग्रिग्नार्ड रिएजंट. आणि हा तुमचा सीरियम ट्रायक्लोराइड, हा सीरियमचा सॉल्ट आहे. काय होईल आता, हा CH2 जो आहे तो CH2 काय करेल, त्या कार्बोनिल वरती अटॅक करेल. ओके, कार्बोनिल वरती अटॅक केल्यानंतर काय होऊन जाईल, हा OH ग्रुप पहिल्यांदा निघून जाईल. OH ग्रुप पहिल्यांदा कसा आहे, यस गुड लिव्हिंग ग्रुप, हा एक इक्विव्हॅलेंट झाला. त्याच्यानंतर सिमिलरली दुसरा इक्विव्हॅलेंट परत ह्या कार्बोनवरती अटॅक केला तर OH तयार होईल आणि मला अशा प्रकारे कंपाऊंड. आणि पुढच्या स्टेप मध्ये आपल्याला काय होईल, हा एनॉन फॉर्म मध्ये होता तो आता कीटोन फॉर्म मध्ये, त्यामुळे C डबल बॉन्ड O CH2SiNe3 याला म्हणायचं आहे अलिल सिलेन. त्याला आपण काय म्हणायचं आहे, अलिल सिलेन. अशा प्रकारे कोणत्याही कार्बोक्सिलिक ऍसिड घ्या, इस्टर घ्या किंवा हॅलाइड घ्या, हॅलाइडवरती आपण बघितलंय तर आपला हा प्रोडक्ट. ठीक आहे, त्याच्यानंतर बघूया तर रिएक्शन विथ अमाइड अँड नायट्रिल. अमाइड वरती सुद्धा सिमिलर रिएक्शन होईल आणि नायट्रल वरती काय रिएक्शन होती तर बघूया. येस, दिस इज युअर नायट्रल, ह्याचं नाव आहे सायक्लोहेक्सेन नायट्रिल, C6H5C ट्रिपल बॉन्ड N, 2 moles of N-ब्युटिल सीरियम क्लोराइड. पहिला काय होईल, ब्युटिल जो ग्रुप आहे N-ब्युटिल तो कार्बनवरती अटॅक करेल, कारण की कार्बनचं नेचर कसं असतं इलेक्ट्रोफाइल, त्यामुळे नायट्रोजन वरती निगेटिव्ह चार्ज, तो निगेटिव्ह चार्ज कॅप्चर करेल H+ म्हणजे NH तयार झाला. ह्या कार्बन नायट्रोजन मध्ये अजून एक डबल बॉन्ड आहे, त्यामुळे दुसरा युनिट सुद्धा काय होईल, त्या कार्बनवर अटॅक करेल
आणखी परत नायट्रोजन निगेटिव्ह चार्ज तयार होईल आणि तो निगेटिव्ह चार्ज कॅप्चर कोण करेल H प्लस, त्यामुळे NH चा मध्ये काय होईल NH2 आणि ह्या कार्बनला काय होईल आता 2 ब्युटिल ग्रुप्स अटॅच. अशा प्रकारे आपल्याला ऍडिशन प्रोडक्ट मिळाला बिटवीन कार्बन नायट्रोजन ट्रिपल. Fourth one reaction is the organocitrate gives addition reaction across carbon nitrogen double bond as well nitrogen nitrogen double bond. आता इथं जसं बघितलं मगाशी सायनाइड होता CN, त्याला आपण म्हणतो नायट्रिल इनऑर्गॅनिक फंक्शनल ग्रुप नायट्रिल. त्याच्यामध्ये जर बघितला तर सिमिलरली हा कार्बन आणि नायट्रोजन याचा डबल बॉन्ड. ओके, मग हा तुमचा रिएजंट कोणता रिएजंट तयार होईल PHCCl2 इन सिटू केलं तर आपण स्टार्टिंग प्रोडक्ट यूज केलं कोणता ऑर्गॅनोलिथियम आणि सीरियम हॅलाइड. तर तयार होणार ऑर्गॅनिक रिएजंट कोणता आहे यस PH सीरियम Cl2 हा इन सिटू मध्ये तयार होईल रिएजंट ऑर्गॅनोसिट्रेट. हा ऑर्गॅनोसिट्रेट कार्बन आणि नायट्रोजन डबल बॉन्ड वरती रिएक्ट होतो. कसं रिएक्ट होईल तर फिनिल ग्रुप त्या कार्बनवरती अटॅक करेल, नायट्रोजन कडे निगेटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज कोण कॅप्चर करेल H प्लस, मला असा प्रोडक्ट मिळेल. ओके, त्याच्यानंतर दुसरी पॉसिबिलिटी आहे नायट्रोजन नायट्रोजन डबल बॉन्ड. काय होईल आता सिमिलरली इथे ह्या एक्झाम्पल मध्ये PH सीरियम Cl2 त्यातलं PH मायनस काय करेल यस जो थर्ड वन नायट्रोजन आहे त्याच्यावरती अटॅक करेल राईट, आणि त्याच्यावरती अटॅक करून काय तयार होईल हा नायट्रोजन नायट्रोजन मधला बॉन्ड एक ब्रेक होईल आणि नायट्रोजन वरती निगेटिव्ह चार्ज आणि हा निगेटिव्ह चार्ज काय होईल H प्लस सबस्ट्रॅक्ट करेल आणि मला हा प्रोडक्ट मिळेल. दिस इज दी ऑर्गॅनोसिट्रेट addition with carbon nitrogen double bond and nitrogen nitrogen double bond. Then fifth point is the thermal stability and its scope of reactivity. The reagents are generally stable at low temperature -78 to -20 degrees Celsius and reacts readily with various carbonyl group to give corresponding addition product in high. हा जो रिएजंट आहे अगदी लो टेम्परेचरला स्टेबल आहे, म्हणजे आपण लो टेम्परेचरला जर प्रिपेअर करून ठेवलं तर तो राहू शकतो. -78 to -20 डिग्री सेल्सिअस म्हणजे विचार करा फ्रीज मधलं जे टेम्परेचर असतं ते 0 डिग्री सेल्सिअस असतं. 0 डिग्री सेल्सिअसला बर्फ होतो, लक्षात येतो पाण्याचा. त्याच्यापेक्षा -20 डिग्री सेल्सिअसला आपण लॅबमध्ये हा रिएजंट साठवून ठेवू शकतो का? नाही. त्यामुळे आपल्याला तो काय करायला लागणार आहे इन सिटू जनरेट करायला लागणार आहे. पण इन सिटू जनरेट करत असताना सुद्धा रिएक्शनचं टेम्परेचर किती असायला पाहिजे अगदी लो -78 ते -20 डिग्री सेल्सिअस. त्या टेम्परेचरला जर आपण रिएक्शन केलो तर आपल्याला मिळतो ऍडिशन प्रोडक्ट विथ हाय. However, at temperature above 0 degree Celsius, reagents with beta hydrogen decomposes. 0 डिग्रीच्या वर रिएजंट आला की काय होतं बीटा हायड्रोजन त्यातनं निघून जातो, त्यामुळे रिएजंट डिकम्पोज होतो. रिएजंटचा काही यूज होत नाहीये 0 डिग्री सेल्सिअसला. बर्फात जरी रिएक्शन करायला गेलो तरी पण होणार नाही. देन रिएक्शन विथ कीटोन्स प्रोव्हाइड रिडक्शन प्रोडक्ट. जर आपण कीटोन वरती जर आपण रिडक्शन केलं तर आपल्याला एक तर सेकंडरी अल्कोहोल मिळेल किंवा काही वेळेला टर्शरी अल्कोहोल किंवा काही वेळेला पिनॅकोल कपलिंग प्रोडक्ट मिळेल. पिनॅकोल म्हणजे काय 1,2-डायॉल, त्याला आपण म्हणतो पिनॅकोल. कीटोन पासून जे तयार होणार प्रोडक्ट आहे त्याला म्हणायचं आहे पिनॅकोल कपलिंग प्रोडक्ट. अँड other reagents such as methyl phenyl cerium reagents are stable at room temperature but decomposes at about 60 degrees Celsius. त्यातला मिथिल किंवा फिनिल सिरियम रिएजंट जो आहे तो जवळपास रूम टेम्परेचरला स्टेबल असू शकतो, पण 60 डिग्रीच्या वर टेम्परेचर गेलं की तो डिकम्पोज होतो. आता आपण बघूया सिम्पलेस्ट एक्झाम्पल ऑर्गॅनोसिट्रेट विथ कीटोन वरती रिएक्शन आपण बघूया. R1 अल्किल ग्रुप आहे, सीरियम X2. R1 म्हणजे तुम्ही कोणी पण कोणताही घेऊ शकता. फॉर एक्झाम्पल इथिल घ्या, एन ब्युटिल घ्या किंवा आयसोब्युटिल घ्या. आणि X म्हणजे काय क्लोरीन आणि आयोडीन. पण सीरियमच्या बाबतीत मॅक्झिमम वेळेला जर आपण आयोडीन घेतलं तर आपल्याला प्रोडक्टचा इल्ड जास्त. मी तिला मेन्शन करायला नाही, पण आयोडीन हा बेस्ट चॉईस आहे क्लोरीन पेक्षा. बघूया काय होतं. हा R1चं नेचर कसं असतं न्यूक्लियोफाइल. हा R2 C+O R3 हा आहे सिंपल कीटोन. मग हा R1 जो आहे at temperature -78 to -65 degrees Celsius
तर हा R1 जो आहे त्या कार्बनवरती अटॅक करेल S आणि OH तयार करेल. याचं जर नेचर बघितलं तर हा एक कसा टर्शरी अल्कोहोल आहे. हा एक कसा टर्शरी अल्कोहोल. पण हाच रिएजंट जर आपण 0 to 50 डिग्री सेल्सिअसला रिएक्शन केली, 0 to 50 डिग्री सेल्सिअसला रिएक्शन केली तर ह्या कीटोनचं रिडक्शन होतं. काय होतं? कीटोनचं रिडक्शन होतं. किती कीटोनचं रिडक्शन होईल तर त्याला H दिल्यानंतर OH म्हणजे सेकंडरी अल्कोहोल मध्ये कन्वर्ट. आणि काही वेळेला हा सेकंडरी अल्कोहोल काय होईल? कपल होईल आणि पिनॅकोलन टाइप प्रोडक्ट. पिनॅकोल म्हणजे काय? 1 to डायऑन कपलिंग प्रोडक्ट. लक्षात बघा, एकदम लोएस्ट टेम्परेचर मायनस मध्ये 78 to -65 डिग्री सेल्सिअसला केलं तर आपलं फक्त टर्शरी अल्कोहोल मिळतं. आणि 0 डिग्री टू रूम टेम्परेचर म्हणजे किती असतं आपलं? 30 डिग्रीच्या आसपास. पण काही ठिकाणी जर तुम्ही सौदी किंवा वावरणात जर रिएक्शन केला तर ते टेम्परेचर किती असतं? 50 डिग्री सेल्सिअसच्या आसपास. जर रिएक्शन केलं तर आपल्याला सेकंडरी अल्कोहोल किंवा पिनॅकोल मिळतो. सेम रिएजंट सेम रिएक्टंट. तर आपल्याला हे दोन डिफरंट प्रोडक्ट्स फॉर्म होण्याची पॉसिबिलिटी आहे. हे कोण ठरवतं? डिपेंडिंग अपॉन द टेम्परेचर -78 -65 and here 0 degree to room temperature. किंवा आपण त्याला रूम टेम्परेचर 50 डिग्री सेल्सिअस पर्यंत असू शकतो. The next one reaction is reaction with carbonyl compound. आपण मगाशी बघितलंच पण आता आणखी एकदा रिपीट करतोय. Yes, organoserine reagent reacts readily with various ketone at low temperature to give addition product in high. बघा हा रिएजंट कसा आहे? रिएक्टंट कसा आहे? पीएच CH2 C डबल बॉन्ड O CH2 PH आणि हा आहे सिंपल आपला N ब्युटिल सिरीज. N ब्युटिल काय करतो? या कार्बनवरती अटॅक करतो, OH तयार करतो. बघा OH and N ब्युटिल ऍडिशन प्रोडक्ट, 1 to ऍडिशन प्रोडक्ट. सिमिलरली इथं बघितलं तर इथं परत कीटोन ग्रुप आहे आणि हा तुमचा रिएजंट आहे PHC ट्रिपल बॉन्ड C सिरेट. हा जो C वरचा जो निगेटिव्ह चार्ज आहे हा निगेटिव्ह चार्ज कार्बन वरती अटॅक करेल आणि तो OH आणि आपल्याला हा प्रोडक्ट मिळेल, 1 to प्रोडक्ट. देन नेक्स्ट वन ऑल्सो. हे जर बघितलात किंवा मी जे एक्झाम्पल दाखवले ना, हे सगळे एक्झाम्पल दाखवते ना, मी इथं बेन्झोफिनोन सुद्धा घेतलो असतो. बेन्झोफिनोनचं स्ट्रक्चर कसं आहे? PHC डबल बॉन्ड O PH. पण बेन्झोफिनोनला रिएक्शन करताना मी हा रिएजंट यूज करणार नाही. काय यूज करणार नाही हा रिएजंट? जर मी तिथं RMgX किंवा मी तिथं R च्या ठिकाणी N ब्युटिल घेतला, N ब्युटिल मॅग्नेशियम एक्स, कोणताही एक्स असेल तो, मॅग्नेशियम ब्रोमाइड असेल किंवा क्लोरीन असेल, तर मला हाच प्रोडक्ट मिळेल. आणि आपल्याला तो प्रोडक्ट करण्यासाठी -78 डिग्री सेल्सिअसला पण जावं लागणार नाही. म्हणजे मला सांगा, -78 डिग्री सेल्सिअसला रिएक्शन करणं सिंपल काम आहे का? सोपं काम आहे का? नाही ना. पण हा रिएजंटसाठी कुणाला सुटेबल आहे? तर हायली एनियलायझेबल कीटोन. आता CH2 असल्यामुळे इथं कीटो इनॉल टॉटेमर फास्ट फॉर्म होणार, बरोबर आहे ना. इथे मी जनरल नाव दिल्यामुळे तुम्ही हा रिएजंटला काही म्हणणार नाही. पण मी इथं पर्टिक्युलर एक्झाम्पल घेतलंय. कोणतं एक्झाम्पल घेतलंय? SPH CH2. आपलं CH2 म्हणजे जे काही दोन हायड्रोजन आहेत त्या कार्बोनिल वरती इनॉल फॉर्म करतील. इथं सुद्धा बघा, मी अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कार्बन कंपाऊंडचं नाव दाखवलेलं नाही. इथं अल्फा बीटाचा संबंध सुद्धा नाहीये. इथं अल्फा, इथं बीटा. बीटा गॅमा मध्ये किंवा बीटा बीटा मध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड. पण फरक काय आहे? इथं जो CH2 आहे, इथं जो CH2 आहे, हे कीटोन मध्ये राहत नाही शक्यतो. इथं एनॉल फॉर्म पॉसिबल असल्यामुळे एनॉल मध्ये राहतात. हे एनॉल राहत असल्यामुळे इथं जर मी लिग्नार्ड रिएजंट घेतला किंवा ऑर्गॅनोलिथियम रिएजंट घेतला तर मला प्रोडक्ट मिळणार हा, पण त्याचा यील्ड खूप कमी असतो. समजते ना मला काय सांगायचंय? इथं परत बघा, इथं परत कीटो एनॉल टॉटोमस पॉसिबल आहे. इथला डबल CH2, इथला CH2, बरोबर. आणि हा CH2 N ब्युटिल सिरियम क्लोराईड वरती रिएजंट अटॅक केला तर आपल्याला S ऍडिशन प्रोडक्ट मिळेल, 1 to ऍडिशन प्रोडक्ट. इथं सुद्धा सेम, फक्त रिएजंट थोडासा बदललाय. देन here we will study the chemoselectivity between aldehyde and ketone. Then this study is studied by Kaufman and he proposed cerium reagent exhibits moderate aldehyde selectivity. त्याने काय केलेलं आहे ह्या सायंटिस्टनं? हा जो सायंटिस्ट आहे कॉफमन, याने काय केलेलं आहे
केमोसिलेक्टिव्हिटीचा फरक बघितलाय अल्डिहाइड आणि कीटोन मध्ये. सगळे बघितला तर अल्डिहाइडची सिलेक्टिव्हिटी जास्त आहे, बरोबर आहे ना, कीटोन पेक्षा. तर हा रिएजंट जो आहे, तर ह्याचा हा जो रिएजंट आहे हा अल्डिहाइड वरती जास्त रिएक्ट होऊन आपल्याला इल्ड हा जास्त मिळायला पाहिजे होता, पण आपल्याला इल्ड काय मिळतो अल्डिहाइड आणि कीटोन मध्ये मॉडरेट इल्ड मिळतो. तर आपण रिएजंट मिथिल घेतला आरच्या ठिकाणी, तर मला इल्ड मिळाला अल्डिहाइडचा 79 आणि कीटोनचा मिळाला 21. जर तिथं आयोडीन घेतला तर मला काय होतो, क्लोरीनच्या ठिकाणी आयोडीन घेतला तर इल्ड आणखी वाढतो. आणि जर मोठा बल्की ग्रुप घेतला एन ब्युटीन तर मला अल्डिहाइडची सिलेक्टिव्हिटी थोडीशी जास्त वाढते. पण सिंपल घेतला तर आपण काय सांगू शकतो, मॉडरेट अल्डिहाइड सिलेक्टिव्हिटी. Then next one, selective addition to alpha beta unsaturated carbonyl compound. आता अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कार्बन कंपाउंड वरती आपण बघूया रिएक्टिव्ह. दिस इज युअर ऑर्गॅनोसिलेट अँड दिस इज युअर अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कंपाउंड. हा रिएजंट स्ट्रॉंग न्यूक्लियोफाइल असल्यामुळे तो कुठे ऍड करतो, स्ट्रॉंग इलेक्ट्रोफाइल कार्बन ग्रुप. आता आपण सेम 2 मध्ये बघितलं गिलमन रिएजंट, ऑर्गॅनोकॉपर रिएजंट, ऑर्गॅनोकॉपर तो कसा होता 1,4 म्हणजे कार्बन वरती अटॅक न करता इथे अटॅक करतो. पण हा ऑर्गॅनोसिरियम जो आहे तो जिथं कार्बन ग्रुप आहे तिथंच अटॅक करतो आणि ऍडिशन प्रोडक्ट मिळतो, 1,2 ऍडिशन. तर हा रिएजंट कसा आहे, स्ट्रॉंग न्यूक्लियोफाइल आहे, आणि हा कसा आहे, इथला कार्बन ग्रुप कसा आहे, स्ट्रॉंग इलेक्ट्रोफाइल आहे, त्यामुळे मला ऍडिशन प्रोडक्ट मिळतो. त्याच्यानंतर इतर ई आणि झेड आयसोमर असणाऱ्या प्रोडक्ट वरती रिएक्शन दाखवलेलं आहे. आर एम, आर म्हणजे अल्किल ग्रुप आहे आणि एम म्हणजे तुमचा ऑर्गॅनो म्हणजे सीरियम क्लोराइड CCl2. काय रिएक्टिव्हिटी बघा, हा जर बघितला तर अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कार्बन ग्रुप आहे. हा अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कार्बन ग्रुप मध्ये परत जर तुम्ही बघितला तर इथं इझेड कॉन्फिगरेशन आहे, बरोबर. आता हेचं कसं आहे, इथं प्रायोरिटी फिनिलला 1, इथं हायड्रोजन आहे म्हणून 2, आणि इथं आहे कीटोन म्हणजे 1, आणि इथं हायड्रोजन आहे म्हणून 2. दोन सेम प्रायोरिटीच्या अपोजिट साइडला असताना काय म्हणतो आपण, ई आयसोमर, बरोबर. आणि ई आयसोमर असताना त्याची रिएक्टिव्हिटी प्रोडक्ट कसं आहे, जसं सिमिलर 1,2 आहे सिमिलर 2. आणि झेड हा फिनिल ग्रुप इकडे घेतला, एच एका साइडला म्हणजे सेकंड प्रायोरिटी एक साइडला आणि फर्स्ट प्रायोरिटी एक साइडला असताना आपण म्हणतो त्याला झेड आयसोमर. आणि झेड आयसोमर असताना परत मला मिळणार प्रोडक्ट काय असतो, यस 1,2 ऍडिशन. इथं एम मध्ये मी सांगितलंय सीरियम क्लोराइड. इथं परत सिमिलर प्रोडक्ट आहे, तसंच इथला जो काही कार्बन आहे न्यूक्लियोफाइल असतो, अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड आहे, पण मला मिळतो काय 1,2 ऍडिशन प्रोडक्ट OH2. आता आपण थोडासा रिएजंट त्यामधला मॉडिफाईड रिएजंट बघूया. अल्किनिल सीरियम रिएजंट. Here the trimethylsilyl ethinyl cerium reagent which has initially prepared by Tarashima. हा तेराशिमाना म्हणजे प्रिपेअर केलेला आहे, and it is useful for adding ethinyl group to carbonyl moiety. इथिनिल ग्रुप म्हणजे कोणता ग्रुप, यस, तर हा जो ग्रुप दिसतो हा ग्रुप आपल्याला कार्बन मध्ये अटॅक म्हणजे कार्बन मध्ये ऍड करायचं असेल तर आपण सोपी पद्धत आहे. यस, दिस इज वन युअर moiety which contains ketonic group. Here is ketonic group, here is ketonic group. मग मला सांगा हा रिएजंट कुठे ऍड होईल, ह्या कीटोन वरती ऍड होईल की ह्या कीटोन वर ऍड होईल, कोण सांगा. तर हा जो आहे हा इथं अटॅक होईल. का होईल, तर हा जो कीटोन आहे, यस, कीटो इनॉल टॉटॉमेरिझम मधला कीटोन आहे, म्हणजे इथं इनॉल फॉर्म पॉसिबल आहे. त्यामुळे हा जो कार्बन आहे न्यूक्लियोफाइल हा निगेटिव्ह चार्ज त्या कार्बनवरती अटॅक करेल आणि OH तयार होईल. This is alkynyl cerium reagent. Next one is cerium enolate. Here cerium enolates are generated by the reaction of lithium enolate with anhydrous cerium chloride in THF, that is in C2. The cerium enolates reacts readily with various aldehyde and ketone at -78 degrees Celsius and the yield is higher. बघा ऑर्गॅनो सीरियम एनोलेट म्हणजे काय, पहिला म्हणजे आपण एनॉल म्हणजे काय माहिती आहे ना, यस, इथला H आत आला डबल बॉन्ड तयार होईल OH, याला आपण म्हणतो एनॉल. O मायनस असताना त्याला आपण म्हणतो काय, एनोलेट, राईट. आता हा एनोलेट सिरियमने कॅप्चर केला तर त्याला आपण म्हणायचं आहे सिरियम एनोलेट, आणि जर लिथियमनं कॅप्चर केलं तर त्याला आपण म्हणतो काय, लिथियम एनोलेट. आता आपण बघूया सिरियम एनोलेट काय. आता बघूया R1 C डबल बॉन्ड O CH2 R2. पहिला रिएजंट आहे
लिथियम डायआयसोप्रोपिल अमाइड. आता लिथियम डायआयसोप्रोपिल अमाइडचा रोल काय असतो? हा युनिट पहिला जो मी शिकवलाय म्हणजे युनिट 2 ह्या पेपर मधला, त्यात बघा लिथियम डायआयसोप्रोपिल अमाइड हा बेस आहे. प्रोटॉन ऍसिडिक प्रोटॉन अब्स्ट्रॅक्ट करतो. इथला जो प्रोटॉन आहे तो अब्स्ट्रॅक्ट करतो. त्यामुळे इथं काय होईल आता? निगेटिव्ह चार्ज. हा निगेटिव्ह चार्ज आतमध्ये जाईल म्हणजे कार्बन कार्बन मध्ये आता डबल बॉन्ड फॉर्म होईल आणि O मायनस तयार. आणि हा O मायनस कोण कॅप्चर करेल? तर सीरियम Cl2, सीरियम Cl2. आता हा बनला काय? सीरियम एनोलेट. आणि हा सीरियम एनोलेट आपण कोणत्याही एनोलायझेबल अल्डिहाइड किंवा कीटोन वरती रिएक्शन केलो ऍट -78 डिग्री सेल्सिअसला, तर आपल्याला जो मिळणारा यील्ड असतो तो लिथियम एनोलेट पेक्षा जास्त. दिस इज द सीरियम एनोलेट. देन रिडक्शन इन ग्रिग्नार्ड रिएक्शन ऑफ हिंडर्ड कीटोन. आता आपण जर एक ही जर मी सांगणार आहे तर ह्याच्यामध्ये हिंडर्ड कीटोन असेल तर आपल्याला रिएजंट कोणते कोणते आहेत? RMJX म्हणजे तुमचा ग्रिग्नार्ड रिएजंट किंवा ऑर्गॅनोलिथियम रिएजंट. हे ऑर्गॅनोलिथियम किंवा RMJX जो आहे हिंडर्ड कीटोन वरती रिएक्शन देत नाही, वन टू प्रोडक्ट देत नाही. पण ऑर्गॅनोसिरियम जो आहे हा हिंडर्ड कीटोन वरती सुद्धा रिएक्शन देतो. कसा देतो हे मी डायरेक्टली रिएक्शन सांगा. बघा CH3 CH2 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 MgPr म्हणजे हा आहे काय? एन ब्युटिल ब्रोमाइड त्याची मॅग्नेशियम बरोबर रिएक्शन केली ड्राय इथर वरती, तर मला हा ग्रिग्नार्ड रिएजंट. आणि हा ग्रिग्नार्ड रिएजंट सीरियम क्लोराइड वरती रिएक्ट झाला तर मला काय मिळतो? यस, ऑर्गॅनोसिरियम रिएजंट E विथ लॉस ऑफ मॅग्नेशियम ब्रोमाइड क्लोराइड. हा जो आहे ह्याचं नाव आहे निसिटिल कीटोन. निसिटिल कीटोनचं स्ट्रक्चर लक्षात ठेवा. तर 3 मिथिल ग्रुप आणि इतर मिथिल ग्रुप. हा कीटोन कसा येतो? स्टेरिक हिंड्रन्सच्या पोझिशन मध्ये येतो. त्यामुळे ऑर्गॅनोसिरियम किंवा दुसरा एखादा एन ब्युटिल मॅग्नेशियम क्लोराइड म्हणजे ग्रिग्नार्ड रिएजंट ची रिएक्शन केली तर हा सुद्धा स्टेरिक हिंड्रन्स, हा ग्रुप सुद्धा स्टेरिक हिंड्रन्स रिएक्शनचा प्रोडक्ट मला मिळतो नो रिएक्शन. पण ऑर्गॅनोसिरियम जर असेल तर मला मिळतो यस ऍडिशन प्रोडक्ट, 1 to ऍडिशन प्रोडक्ट. दिस इज दी रिडक्शन इन प्रेझेन्स ऑफ ग्रिग्नार्ड रिएजंट. इथं बघा परत फंक्शनल ग्रुप बघा इथं. यस, हा तुमचा कीटोन आहे, मोठा बल्की ग्रुप आहे आणि मला इथं ऍडिशन करायचे आहे. ह्याचं एक सिंथेसिस आहे, कोणतं? पेरॉस्कोन सिंथेसिस. आणि पेरॉस्कोन सिंथेसिस कोण प्रपोज केलं? ह्या सायंटिस्टने, मॅक्सिडिच आणि झॅक्स. त्याच्यामध्ये जर बघितला तर हा हायली स्टेरिकली हिंडर्ड कीटोन आहे E. आणि तो ऑर्गॅनोसिरियम रिएजंट वरती रिएक्ट केला आणि तो रिएजंट घेतला आणि कोणता? विनिल मॅग्नेशियम ब्रोमाइड. विनिल मॅग्नेशियम ब्रोमाइड. तर आपल्याला ऍडिशन प्रोडक्ट मिळतो 1 to ऍडिशन प्रोडक्ट. कसा मिळतो? तर आता माहिती हा निगेटिव्ह चार्ज हा कार्बन वरती अटॅक करेल OH आणि आपला हा CH2. अशा प्रकारे मला स्टेरिक हिंडर्ड कीटोन वरती रिएक्ट करून मला हा प्रोडक्ट मिळाला विथ यील्ड, हाय यील्ड. मग पुढच्या रिएक्शन मध्ये काय होतं की इलिमिनेशन होतं इन प्रेझेन्स ऑफ हायड्रोलायसिस. इथं O मिथिलचं ग्रुप कन्व्हर्जन होतं OH आणि OH काय होईल? डबल बॉन्ड फॉर्म करेल कार्बन वरती आणि हा बॉन्ड शिफ्ट होईल आणि OH2 निघून जाईल आणि मला मिळेल C. आणि ह्याचं नाव आहे पेरॉस्कोन. आणि हा पेरॉस्कोन सिंथेसिस करायचा असेल तर माझ्याकडे एकच पर्याय शिल्लक आहे, ऑर्गॅनोसिरियम विथ हाय यील्ड 90%. दुसरा रिएजंट घेतला ऑर्गॅनो मॅग्नेशियम किंवा ऑर्गॅनोलिथियम तर मला इतका प्रोडक्ट यील्ड जास्त मिळणार. इथं आपला ऑर्गॅनोसिरियम रिएजंट संपतो. अजून एक आहे सिरियम अमोनियम नायट्रेट, त्याला आपण म्हणतो कॅन. हा रिएजंट जो आहे सिरिक अमोनियम नायट्रेट आपण BSc पार्ट 3 ला शिकलेला आहे. आणि मी जे शिकवलेलं आहे आतापर्यंत हे इथपर्यंत आपलं नॉलेज खूप झालं, तरी पण तुम्हाला माहिती असावं. नेटसेटला हा सिरिक अमोनियम नायट्रेट विचारतात, मग तुम्ही काय करू शकताय? BSc TYचं तुमच्याकडे पुस्तक असेल, त्या पुस्तकातली इन्फॉर्मेशन तुम्ही स्वतः त्या तुमच्या नोट्स मध्ये ऍड करू शकता. मी काही यात शिकवणार नाहीये सिरिक अमोनियम नायट्रेट, पण तुम्ही ती त्यात ऍड करा जेणेकरून तुम्हाला नोट्स एकत्रित राहताना म्हणजे वाचताना तुम्हाला चांगले समजून जाईल. सिरिक अमोनियम नायट्रेट. आणि जर तुमच्याकडे पुस्तक नसेल तर मी काय करतो, माझ्याकडे सिरिक अमोनियम नायट्रेटची मी PDF केली होती ह्याची पुस्तकाची, ती मी त्यात टॉपिक पाठवतो. तर सिरिक अमोनियम नायट्रेट कुठे आहे तो बघा आणि त्यानुसार लिहून करा. ठीक आहे, इथं आपण आज थांबूया. उद्याला आपण बघणार आहे